पण आम्ही ते कव्हर करणार आहोत। यानंतर सन्मान केला जाईल ते अर्थात प्रभाकर शांताराम पाटील यांचा गणेश नगर वल्लभ प्रभाकर शेठ पाटील यांचा ते सन्मान करण्यासाठी मी अंकुशजी पाटील असतील आणि आमच्या आयोजकांना विनंती करतो की आपण सन्मान करायचं आहे। पाहुण्यांचे यथोचित सन्मान मायेची प्रेमळ शॉल आणि गुलदस्ता देऊन स्वागत केलं जातं आहे। गेस्ट जवर गॉट अतिथी देवो भव ही परंपरा आपल्या गावासाठी। यानंतर सन्मान सुजित आत्माराम पाटील बाबा डाबाचे मालक आहेत, विशाल डाबा नितलस, त्यांचा देखील सन्मान आपण इथे करूया। ग्रामस्थ मंडळ वल्लभ खऱ्या अर्थाने परेश शेठ, प्रभाकर शेठ, संजोग दादा त्रिमूर्ती आमंत्रण दिले होते सर्वांना गावकऱ्यांना की आपल्या स्पर्धेला व्हिजिट केलं पाहिजे आणि आपल्या गावासाठी आमचे ग्रामस्थ मंडळ आलेत, हे प्रेम आहे अंकुश पाटील आपल्यावरती। तर गजाननजी वणगे प्रतिष्ठित नागरिक आहेत, गजानन वणगे यांचं स्वागत केलं जाईल। तर वल्लभ गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत गजानन वणगे, खास ते मॅच पाहण्यासाठी आलेत। त्याच्या पायामध्ये दुखापत असली, वय झालेले असले तरी क्रिकेटची आवड आहे आणि खऱ्या अर्थाने जळदर कमलाकर पाटील साहेबांचे ते खास मित्र होते। आज जे पाटील साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आपल्या मित्राच्या नावाने स्पर्धा आहे ना, त्यामुळे आपण आलंच पाहिजे मित्रासाठी आणि आज ते इथे आलेत। एस पाटील साहेबांसाठी इथे आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। धन्यवाद। स्वागत समारंभ इथे समाप्त होतोय। रमेश संत यांचा एक सन्मान बाकी आहे। रमेशजी या आपला सन्मान घेण्यासाठी। मी अंकुश पाटील आणि संजोग पाटील यांना विनंती करतो की रमेश संत यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। मॅच ते सुरू होते विनर विरुद्ध विनर, जो जिंकेल तो सुपर 12 आणि उद्या 19 मार्च फायनलमध्ये येणार। लवकरच या स्पर्धेला भेट देण्यासाठी तर जाऊया कॉम बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूया आमचे कॉमेंटेटर शेखरजी पाटील सर कुडावे यांना। धन्यवाद। येस, थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर आणि साई राजे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला मागच्या सत्रामध्ये। चला विनर अशी मॅच, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय। एका बाजूला आपण पाहताय दुतुम आणि दुसऱ्या बाजूला बेलवली। पहिल्या मॅचमध्ये जिते संघाला परास्त केलं दुतुम टीमनं, आता मात्र बेलवली टीमनं घोट संघाला आणि आता विजय एक टीमनं अगदी जमवलाय आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये। चला 3 षटकं 15 मिनिटं हे आपल्यासाठी टाइम अलर्ट असेल। चला मॅचला सुरुवात, 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिस्टर 360 आकाश पवार ऑन फायर आणि पहिल्याच बॉलवर येतोय बॅकवर्डला लॉंग लेग चौका। आकाश पवारचं स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिलं ना, डीप स्क्वेअर लेग पासून जर मागचं क्षेत्र पूर्ण पाहिलं ना बॅकवर्ड साईड, तर ते स्ट्रॉंग आहे आणि तो बराच वेळेला मिस्टर 360 झोकवून पूर्णपणे अखेलपट्टीवर झोपून खेळताना पाहतो। आता झालेल्या बेलवलीच्या आमदार चषकामध्ये बाईक मिळाली। आकाश पवार अष्टपैलू अगदी आपण पाहत आहे, परंतु बॉल मात्र अतिरिक्त बाहेर। चला रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज दिलाय, अगदी चॅलेंज केलं, पंचांनी अवांतर सांगितलंय, त्यानंतर त्यांना चॅलेंज केलं जातं डिसिजनला। आणि चला सुनीलजी तांडे सर पाहायला मिळतील ऑन स्क्रीन GTC लाईव्ह। आणि आमच्या जगनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल आणि बॉल मात्र बाहेर असेल, वाईट बॉल आहे, अतिरिक्त बाहेर निघालाय, अवांतर बॉल, इट्स अ वाईट बॉल कॉल। आणि वाईटनं धावसंख्या 1 पुढे जाईल, धावसंख्या आता जोडली ती तब्बल 5 या अंकावर। 5 ऑन अ बोर्ड, 5 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतात। सुरुवात तर आता सुरेख झाली, एक बॉल हाताळलाय, चौकार आला, त्यानंतर वाईट आलाय आणि धावसंख्या 5। दोन्ही संघ प्रयत्न करतील कोण सुपर 12 मध्ये पोहोचेल। उद्या पुन्हा एकदा कोण येईल, साहेबांचा वाढदिवस आणि उद्या मग मैफिल अगदी या मैदानावर, आणि उद्या कोणता संघ येईल, दुतुम की मग बेलवली की दुतुम, हे अगदी पाहायला मिळेल। कोणाचं पारडं जड राहील या मॅचमध्ये। दोन्ही संघांची आपण बॅटिंग लाईनअप गोलंदाजी पाहिली तर सुरेख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वार पलटवार नक्कीच होतील। शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललाय आणि चेंडूला मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहताय, 1 टप्प्याने निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दुसरा येतोय आकाशच्या बॅटमधून चौका।
वाईड नंतर आलेला चौकार, धावसंख्या 2 बॉल संपलेत आणि धावसंख्या तब्बल 9 या अंकावर. खूप चांगली सुरुवात. एक जबरदस्त खेळाडू आकाश पवारला आपण पाहताय. बरीच वर्ष एक टेनिस क्रिकेट बेलवलीसाठी. या वेळेला फटका मिसक्यूट झालाय हवेमध्ये. झेल टिपलाय गोलंदाज स्वतः प्रणित ठाकूरनं टिपलाय झेल. 2 चौकारांचं योगदान आणि आकाश पवारची खेळी मात्र संपली आहे. पहिला धक्का लक्ष 11 आपण पाहताय बेलवली टीमला. डेफिनेटली उद्या गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय एस पाटील कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त सत्यनारायणाची महापूजा असते. आई खरबादेवी अर्थात मेडिग्राफ आणि कैरव कंपनीच्या अगदी बाजूलाच खरबादेवीचं सुंदर मंदिर देखील आहे. आणि निमंत्रक आमचे कांताजी सुदाम पाटील साहेब, श्री कृष्णा सुदाम पाटील, श्री विजय शांताराम पाटील, श्री परेश शांताराम पाटील, श्री चेतन कांता पाटील आणि कुमार भूषण कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण आहे. आग्रहाचं निमंत्रण की आपण सर्वांनी श्री खरबादेवी प्रसन्न खरबादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपली उपस्थिती दर्शवावी. अगदी वेळ असेल 12:30ला भजनाची आणि महाप्रसादाची वेळ असेल 1:30 वाजता. आणि हा जो ठिकाण आहे तलोजा MIDC प्लॉट नंबर 56J पनवेल. तर परेश शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील यांच्या माध्यमातून गुढीपाडवा निमित्ताने आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. श्री खरबादेवी प्रसन्न. धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप सारे कार्यक्रम अगदी पाहायला मिळतील. मग आध्यात्मिक सुद्धा खूप सारे कार्यक्रम पाहायला मिळतील. वेगवेगळे आपण पाहिलं तर नवीन वर्षाची अगदी चैतन्याची पहाट उद्याची असेल. आणि मग गुढ्या अगदी उभारल्या जातील. सर्व भगवमय वातावरण पाहायला मिळेल. सर्वच ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि काही ठिकाणी लेझिम अगदी आपण पाहिलं तर लेझिमच्या पदकावर अगदी बाण पदक, खूप साऱ्या मिरवणुका पाहायला मिळत आहेत. आणि असं उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा. हा बॉल आपण पाहताय. या बॉलवर मात्र आले तब्बल 2 धावा आणि 2 मात्र धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली ती 11-1. पहिलं दशक कंप्लीट झालंय. 11 धावसंख्या. पुढचा बॉल या वेळेला खोलवर टप्प्याचा आपण पाहताय, खोदून काढलाय. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी, परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी नकार दिला बघा अजयनं. कारण विकेट ठेवणं महत्त्वाचा. अजय आणि त्याच्या जोडीला आकाश चोरगे हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू. याच्या नावावर सुद्धा आपण बाईक पाहिलेत. आणि टेनिस क्रिकेट लांब लांब षटकार मारणं आकाशच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपण पाहिलं आहे. आता मात्र एक मोठी पार्टनरशिप भागीदारी, मग एक लॉंग इनिंग 2 बॅट्समनच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल का की दुतुम टीमनं केलेली गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त सामना, जिते टीमला अगदी 56 धावा डिपेंड केल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये अगदी प्रकाश झोतामध्ये हे 2 संघ कसा खेळ करतील. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा समोर अजय पाटील. अजय पाटीलसाठी बॉल. चांगला बॉल. तेच तर ऑफ स्टंपवर आपण पाहत आहे. तसा पडला तसा सटीक पार्लर निघाला आणि मग बॉल मात्र डॉट. आणि षटक पहिलं संपले. पॉवर प्लेचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती बेलवली टीमची जोडलेली तब्बल 12. तर याच दरम्यान खुटारीचे ग्रामस्थ मंडळ बलिरामजी म्हात्रे यांचे ते शुभागमन झाले. बलिरामजी म्हात्रे आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि प्रकाश सांगडे यांचे खास मित्र देखील आहेत. सजोग दादा त्यांच्यासोबत सध्या चर्चा करतायत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण उद्या पाहुण्यांची अफाट गर्दी होणार. शेठचा वाढदिवस आहे आणि सबसे ग्रेट प्रभाकर शेठ का म्हटलं जातं याचं उत्तर तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. शुभम पाटीलने सांगितलं की 80,000चे फटाके आम्ही आता बुक केलेत. वाडा संपूर्ण बुक केला आहे, मला वाटतं बुक केला आहे. त्यामुळे 1 लाखाचा टप्पा ओलांडला जाईल. आणि फटाक्यांसाठीच वल्लभ गावाची नाईट रजनी नेहमीच ओळखली जाते. आणि उद्या गुढीपाडवा जरी असली ना प्रभाकर शेठ, मला वाटतं दिवाळी वाटेल आमच्या वल्लभ गावामध्ये. चला दिवाळीचा आनंदही घेऊ आम्ही. ते म्हणजे एप्रिल-मार्चच्या अगदी मध्यंतरमध्ये. तोही आमच्यासाठी अगदी दुग्ध शर्करा योग आहे. आणि पहिल्यांदा नवीन वर्षाची सुरुवात आम्ही अगदी फटाक्याच्या आतिषबाजीने आणि जल्लोषाने करू. तर आमच्यासाठी देखील पर्वणी असेल आणि राजेशाही स्पर्श असेल. चला मॅच सुरू करायची आणि पुन्हा एकदा ऐकूया कुडावेचा आवाज शेखर पाटील यांना. येस, थँक्यू. टाइम अलर्ट आहे. बाट ऑफ द अगदी आपण पाहतो मिडल ऑफ द बाटच्या मधोमध स्वीट साऊंड असा आवाज आलाय. लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय. उंच निलाम गगन बेंदी, गगन चुंबी षटक्या.
उद्याचा दिवस जर आपण पाहिला ना, अगदी गुढ्या उभारल्या जातील. आणि मग ज्या वेळेला रावणाचा पराभव झाला आणि रावणाचा वध केला गेला, त्यानंतर प्रभू रामांचं आपण पाहिलं अयोध्येमध्ये स्वागत केलं गेलं आणि तो दिवस मात्र गुढीपाडवा. सर्वांनी गुढ्या उभारल्या आणि तेच उद्यासुद्धा पाहायला मिळेल. आपल्याकडे हिंदू धर्म, हिंदू रक्षण अगदी आणि हिंदू धर्माला पुढे नेणं ही सर्व आपल्यांची जबाबदारी आहे. जे शंभूराजांनी केलं आणि तेच काम आता आपल्या सर्व या तरुण पिढीला करायचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या वेळेला आणखी एक उडावलाय आणि चेंडू मात्र आपण पाहता मिड विकेटच्या वरतून या स्पर्धेमधील दमदार दिमागदार षटकार. हे शेखरने खूप चांगला उल्लेख केला की ज्यावेळी प्रभू श्री रामाने रावणावरती विजय मिळवला त्यावेळी अयोध्येत परतल्यावर लोकांनी आनंदाने गुढ्या उभारल्या, अशी परंपरा आहे. त्यामुळे गुढीपाडवाचा सण साजरा केला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना की वाईटावरती चांगलाचा विजय, आणि चांगल्याचा विजय जेव्हा संपादन होतो ना तेव्हा गुढी उभारली जाते. आणि मराठी कालनिर्णयाचा पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरुवात, गुढीपाडवा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सिद्धेश ठाकूर. 2 चेंडू षटकार आले. तिसऱ्या बॉलवर मारून देणार नाही हे सांगत असताना सिद्धेश ठाकूरचा चांगला बॉल, मिसक्यूट फटका. त्याच दिशेनं टिपलेला झेल क्षेत्ररक्षक होते निलेश ठाकूरने टिपलाय झेल आणि महत्वाचा विकेट. तिसऱ्या क्रमांकाचा आकाश चोरगे हा खेळाडू बाद. एक आदर्श पुत्र, एक आदर्श आपण पाहिलं तर पिता, मग त्यानंतर एक आदर्श राजा आणि एक आदर्श पती आणि एक वचने आणि एक पत्नी असे प्रभू श्रीराम, ज्यांचं रामराज्य आपण पाहिलं असेल की ज्यांना दुसऱ्या दिवशी अगदी रामराज्य भेटणार होतं, परंतु त्यांना मिळालं 14 वर्षाचा वनवास आणि तो सुद्धा आपण पाहिला. आणि अगदी जर पाहिलं तर रामायणामध्ये जर विचार केला तर प्रभू श्रीरामांच्या बरोबर प्रभू लक्ष्मणांची सुद्धा तितकीच मेहनत, त्यानंतर सीतामाता असेल, प्रभू हनुमंत असेल आणि मग सुग्रीव असतील, वाली, अगदी सारे अगदी अंगद असतील, हे सर्व पात्र आपण पाहिले होते. कारण प्रत्येकाची मेहनत अगदी त्या रामायणामध्ये या वेळेला आपण पाहत आहे थोडंसं ओढ पाहायला मिळाला. आणि या बॉलवर मात्र तब्बल जिथे सिंगल होती तिथे डबल सुद्धा कंप्लीट झाली. 2 धावा जोडल्या आणि 2च्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जाईल ती पुढे 26 अंकावर. भारत माता की जय. महागुरु आपण पाहत आहे महादेवजी गडगे सरांचा आवाज सर्व स्पर्धेमध्ये दणदणताना ऐकताना आपण अगदी पाहत असतो. ज्या वेळेला मिडल ऑफ द बॅट आणखी एक फटका उडावलाय हवाई सफरसाठी, आणखी गेल्या स्पर्धेमधील दमदार सिक्सर. मागचा सामना आपण पाहिला असेल, सूरज सावंतनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि सामना फिनिश केला होता. आता सुद्धा आपण पाहत आहे 3 बॉलचा खेळ आणि त्यामध्ये त्याच्या 8 धावा. षटक इथून पाहायला मिळत आहे. दुसरं षटक संपन्न झालंय. सिद्धेश ठाकूर 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये धावसंख्या जोडली ती तब्बल 16च्या सरासरीनं 32 धावसंख्या. फ्रेश मोर्या 11 पलसपे आणि विरुद्ध स्वरा 11 मोरबी या 2 टीममध्ये. मोरबी आणि पलसपे संघाला विनंती की आपण दोघांनी नाणेफेकीसाठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे.
आज ए पोल आहे, म्हणजे आज या स्पर्धेचा सर्वात हायेस्ट पोल आणि मातबर खेळाडू म्हणजे रायगड ठाण्याचे जे स्टार खेळाडू आहेत, प्रत्येक तालुक्याचे तारे सितारे तुम्हाला आजच्या पोलमध्ये पाहायला मिळतील. त्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये ॲक्युरेशन निश्चित पाहायला मिळेल. सो पलसपे टीमचे संगणक आणि मुरबी टीमचे संगणक टॉस बॉक्समध्ये आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात है, अफलातून स्ट्रोक. आपल्यामधील कलात्मकता, आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करत असताना अजय पाटीलचा हा क्लासिकल फटका आला या बॉलवर. षटकार. परेश ठाकूर हा गोलंदाजावर पाहत आहे, ज्यानं मागच्या मॅचमध्ये 13 धावा डिफेंड केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, आणि सामनावीर सुद्धा हा अगदी पारितोषिक त्याला मिळालं होतं. परंतु त्याच्या पहिल्या 2 बॉलवर षटकार आले परेश ठाकूर यांच्या. आता मात्र काहीशी गोलंदाजी आता सुंदर करावी लागेल. चांगला बॉल आता मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी. 2 चेंडू अगदी बाटच्या रडारमध्ये होते. हा बॉल अगदी आपण पाहिला तर क्रीजमध्ये प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्कर अगदी होता वाईड यॉर्कर, फास्ट बॉल आणि फास्ट अँड क्युरियस पाहायला मिळाला. बॉल मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल परेश. समोर मात्र हाफ ट्रॅकर खेळपट्टीच्या मधोमध पडलाय आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलंय अजय पाटीलचा. आणखी एक धमाका. बेलवली टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून येतोय. 50 धावा कंप्लीट झाल्या टीमच्या आणि या षटकामध्ये हा तब्बल 3रा षटकार. तर बेलवलीची रन मशीन म्हणजे अजय पाटील. क्रिकेट करिअरमध्ये 6 मालिकावीरच्या बाईक त्याने जिंकल्यात. थांबणार नाही हा खेळाडू. प्रचंड टायमिंग. हेलिकॉप्टर लँडिंग झाली आहे गणेश नगरच्या प्लॉटमध्ये. बिग वन, बिग षटकार. शेखरजी, धावांचं पाऊस तुम्ही पाहताय आणि का 6 मालिकावीरच्या बाईक जिंकल्यात. बेलवलीचा किंग मेकर, किंग ऑफ द रिंग तो म्हणजे अजय पाटील. नक्कीच. आणि अजय पाटीलला आपण पाहत आहे बरंच तो मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्यांचं इथे आगमन झालंय आपण पाहत आहे अगदी वलप टेनिस क्रिकेट. आणि त्यामधील मग एक रन मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते प्रवीणजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली तब्बल या सिंगलनं 57 धावसंख्या. 50 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या टीमच्या आणि 57 धावा. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 57 अगदी जबरदस्त टोटल सध्याच्या घडीला. चेक. याच दरम्यान व्यासपीठावरती आमचे खुटारे गावाचे बलरामजी म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. बलरामजी म्हात्रे, स्वागत कक्षामध्ये या आपला सन्मान घेण्यासाठी. आणि मी विनंती करतो प्रकाश सांगडे, त्यांचे खास मित्र आहेत प्रकाशजी सांगडे, आपल्या शुभ हस्ते बलरामजी म्हात्रे यांचं स्वागत कक्षामध्ये इथे सन्मान करायचं आहे. गेस्ट जवर गॉड काही पाहुणे मंडळी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा आपण सन्मान करूया. एंड ऑफ द 3 ओव्हर तुम्ही सध्या ही मॅच पाहताय. विनर विरुद्ध विनर 4 षटकांचा सामना आणि अजय पाटीलने काय अफलातून बॅटिंग केली आहे. परेश ठाकूरने मागच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि अजय पाटीलनेही प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. आणि दोघे जेव्हा हिरो आमने सामने येतात ना, तेव्हा क्रिकेटचा खरा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. मोस्ट वेलकम बलरामजी म्हात्रे. नो बॅक टू कॉम्बॉक्स शेखरजी पाटील. खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. या स्पर्धेची उंची खूप मोठी आहे आणि ते दरवर्षी वाढताना आपण पाहत असतो. आणि त्या सर्वांचा अगदी यथोचित मान सन्मान. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 रोहित घरत. रोहितचा पहिला बॉल अजयसाठी आपण पाहत आहे. बॅक टू द बॉलर आणि स्टॉप केलाय. पहिला बॉल डॉट आलाय. अगदी जर विचार केला तर कर्तेश्वर, मोठे भिंगार आणि वलवली हा सामना सुद्धा आपण पाहिला होता. टार्गेट होतं 61चं काहीतरी, 67चं. आणि सुयोग मात्र वलवली टीमचे
वलवली टीमनं 67 काढल्या होत्या, परंतु इथून मात्र हा चौकार येतोय. 4 धावा आणखी ॲड होती स्कोर कार्डवर आणि धावसंख्या 6वं दशक कंप्लीट झालाय 61. 4 षटकांचा आहे 67 आपण पाहिला होता, त्यामध्ये सुयोग मात्रेचं अर्धशतक पाहिलं आपण. या वेळेला आणखी एक लॉर फुलटॉस या टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर आलाय, प्रॉपर उडवलाय आणि हवाई सफरसाठी आणखी एक बिग 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 चेर. या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये 67चा एस होता वलवली टीमचा आणि आता जोडल्या 67 जोडलेत. फटका फसला, मिस्किट पाहायला मिळतोय, उंच उडालाय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली अगदी बॉलच्या खाली पाहायला मिळतील. झेल टिपला जातोय, परंतु अजयचं कौतुक केलं जाईल डगआउटमध्ये, कारण त्यानं त्याचं काम पूर्ण केलंय. टीमला धावसंख्येसाठी अगदी मी म्हणेन पुढे नेलंय, धावा चांगल्या जमवल्यात आणि टीमला सध्याच्या घडीला 67 वर आणून ठेवलंय आणि फलंदाज बाद होतील. अगदी आपण पाहताय स्क्रीनवर GTCच्या पाहू शकाल. चेंडू 11 बॉल 35, त्यामध्ये 5 षटकार 1 चौकार आणि स्क्रीनवर आपण पाहताय डगआउटमध्ये परततोय फलंदाज बाद. रिपोर्टिंग करायचं स्टेजवरती. पलसपेचा कॅप्टन आलाय स्टेजवर अँड बॅक टू कॉम्बॉक्स. उर्वरित 2 बॉल, त्यामधील 5वा बॉल पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली, सेकंडसाठी सरसावले आणि सेकंड सुद्धा पूर्ण. 2 धावा, 2च्या बरोबरीने धावसंख्या आता 69, 69 धावसंख्या. सध्याच्या घडीला 4 षटकांमध्ये हाय स्कोर पाहायला मिळतोय 69, 69. मोठं टार्गेट सेट केलंय. अजून 1 बॉल शिल्लक आहे, शेवट कसा असेल आणि शेवट मात्र गोड झालाय तो या बॉलवर डॉटनं. टीम दुतुम संघाचा 69 जोडल्या. टार्गेट असेल 70 रन्स, 70 धावेचं टार्गेट. 24 बॉल आणि 70 धावा करायचे आहेत. टीम आपण पाहताय 17.50ची सरासरी, 17.5च्या सरासरीनं धावा दुतुम संघ जोडेल का? अद्वैत 11 भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्याबरोबर नक्ष 11 आई गावदेवी बेलवली असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. टार्गेट 70, 17.5ची सरासरी. धावा चेस होतील, डिपेंड होतील. आवाजामध्ये होईल दुसऱ्या सत्रामध्ये बदल, परंतु जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. ऐकूया प्रवीणजी टेंबे सरांना. येस, थँक्यू. थँक्यू शेखरजी. तर टॉस संपन्न केला जाईल. मोरबी टीमचा संघ नाही का, आज मोरबी संघ स्वरा 11च्या नावाने उतरणार. सुजितदादा मात्रे आणि दिनेश ठाकूर याने संघाला पॅक केला आहे. मी मोरबी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मोरया 11 पलसपे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, दाखल झाला आहे. त्यामुळे वेळ न घेता आपण टॉससाठी लगेच या. पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर टॉस कंप्लीट झाला तर अत्युत्तम. पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर टॉस झाला नाही तर पलसपे संघ हा टॉस विन होऊ शकतो. ॲज पर द रूल्स ही देखील महत्त्वाची सूचना आहे. परंतु शेखरजी 24 बॉलमध्ये 70 धावा हाय स्कोर आहे आज, कारण की 24 बॉलमध्ये आत्तापर्यंत 40-50 धावा या स्पर्धेत बनल्या आहेत आणि सुधीर आगलावे 70 धावा म्हटलं ना तर मला वाटतं दुसऱ्या डावामध्ये या दुसऱ्या सत्रामध्ये सर्वाधिक धावा म्हणजे नक्ष 11 गावदेवी बेलवली संघाने या स्पर्धेमध्ये कुठल्यात आणि आपली नोंदणी केली आहे. चला, मोरबी संघाची आपण वाट पाहतोय. मॉन्टी पाटील मोरबी संघाचे खंदे समर्थक आहेत आणि काल देखील संदीपजी पाटील सर अध्यक्ष मोरबी आम्हाला जॉईंट झाले होते आणि त्यानंतर सुनील पाटील सर मोरबी हे देखील आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिले. त्या तिघांचं आम्ही स्वागत करतोय. तर धावा म्हटल्या ना तर मला असं वाटतं की अरुणजी ठाकूर साहेब कदाचित तुम्हाला उतरण्याची गरज आहे, कारण तुम्ही लेजंड प्लेयर आहात आणि जावई देखील आहात. अरुणदादा एकेकाली दुत्तम गावासाठी ते क्रिकेट खेळले होते, आता 40+ आहेत, परंतु रिटायरमेंट झाल्यानंतर ना
क्रिकेटचा नांद सुटला नाही आहे आणि सुटणारे नाही. आता ते पॅकर म्हणून इथे उपस्थित आहेत. प्रयत्न करतील नेक्स्ट इयर 40+ लॉट ठेवण्यासाठी. त्यामुळे अरुणदादांना आपण सुद्धा खेळताना पाहू. चला बोरबी टीम शुभम ठाकूर टॉससाठी आपण लगेच पहिला चेंडू अजून डिलिव्हर झाला नाही आहे. मोर्या 11+चा कॅप्टन. चला दोघेंनी या स्टेजवरती. अगदी टॉस केला जाईल आणि कुटारीचे आमचे बलिराम म्हात्रे साहेब यांचे शुभ असे टॉस संपन्न होणार आहे. कुटारीचे बलरामजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचं आहे. शुभम ठाकूर आज स्वरा 11च्या नावाने संघ खेळणार. सुजित दादा आणि दिनेश दादा. दिनेश ठाकूर हे पॅकर आहेत या संघाचे. टॉस संपन्न होतो. 5 ओव्हर 5 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग. हेड कॉल केलाय मोरबी टीम आणि इथे हेड आलाय. मोरबी संघाने टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू शुभम. ऑल द बेस्ट. गोलंदाजी निवडली आहे आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ऐकूया शेखरजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात होती आहे. सेकंड इनिंग दुसरं सत्र पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. गोलंदाजी थोडीशी खडतर आपण पाहिली धुतुम टीमची आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ. लांब लांब षटकार आपण पाहिले अगदी बेरव टीमच्या माध्यमातून आणि 70 धावेचं एक मोठं टार्गेट दिलं आहे. आणि या 70 धावेच्या टार्गेटला आता कशा पद्धतीनं चेस केलं जाईल, धावा डिपेंड होतील, धावा जमतील का, या साऱ्या गोष्टींची अगदी उत्तरं दुसऱ्या सत्रामध्ये. पहिला बॉलसुद्धा डॉट आला आहे. दुसरा बॉलसुद्धा अजय पाटीलचा डॉट. अजय पाटीलचा पहिल्या मॅचमधले सुद्धा षटक आपण पाहिलं तर अप्रतिम होतं. एकच 2 धावा काहीतरी दिल्या होत्या. 1 विकेटसुद्धा प्राप्त केली होती. असा एक जबरदस्त गोलंदाजसुद्धा आपण पाहत आहे. आणि अगदी आपण जर विचार केला उंचपुराचा खेळाडू एक त्याच्यामध्ये खूप चांगलं टॅलेंट, या साऱ्या गोष्टी आपण पाहत आहे. आणि क्रिकेटची प्रचंड आवड, कारण आवड खूप महत्त्वाची आहे. क्रिकेटचं सातत्य, अगदी नजर, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉल इथून मात्र आपण पाहत आहे थर्डमॅनला इथून मात्र झेल टिपला आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागतोय पहिला आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिला विकेट डाऊन. शेखर पाटील आम्हाला जॉईन करतात. शेखर, हाय स्कोर आपण पाहतोय 70 धावांचं चॅलेंज 24 बॉलमध्ये. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणत्याच संघाने दुसऱ्या सत्रात 70 धावा नव्हत्या बनवल्या. त्यामुळे हा बेलोली संघ पहिला संघ ठरला ज्याने हाय स्कोर टोटल गाठली आहे. आणि दुतम संघाचा मागचा सामना तुम्ही पाहिला ना तर गोलंदाजीच्या जोरावर जिंकले, डॉमिनेट केले, जे धावा डिफेन्स केल्या. परंतु आता चेस करायचे आहेत आणि ही सुद्धा बॅटिंग टीमसाठी अग्नी परीक्षा आहे. त्यामुळे असं म्हणतात ना, क्रिकेट यानी 2 धारी तलवार, कभी गेंदबाजी तो कभी बल्लेबाजी चलनी चाहिए. नक्कीच. आणि पहिला सामना आपण पाहिला 56चं टार्गेट, त्यानंतर आपण पाहिलं तर 34चं टार्गेट. म्हणजे फलंदाजी गोलंदाजी अशा दोन्ही बाजूनं खेळपट्टी खूप चांगली आहे. या वेळेला मात्र संधी होती, साधा सोपा झेल हातामधून निसडला आणि सीमा रेषेच्या बाहेर पडलाय. आणि या बॉलवर मात्र हा पहिला या इनिंगमधील षटकार. तोरगे ने कैच छोड़ी है, जो बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन इस बार स्क्वायर लेग पर कैच छूटने के बाद चेहरे पे निराशा रही है. 2 डॉट गेंदे, उसके बाद ये बड़ा स्ट्रोक आया है और ये हवाई हल्ले आने चाहिए शेखर. अगर आसमानी टोले आते हैं ना रॉकेट, तो मुकाबला बनेगा धुतुम के लिए आज. चांगला बॉल आणि केक पाहायला मिळतोय. षटकारानंतर कमबॅक झाला बघा. चांगला बॉल पॅडवर धरला आणि बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 पहिले डॉट आले, 1 विकेट आली, षटकाराला पुन्हा एकदा डॉट आलाय. आणि आता शेवटचा अंतिम बॉल या पॉवर प्लेच्या षटकामधील, कारण त्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि ते कुठेतरी फार कमी पाहायला मिळालं. जी सुरुवात बेलोवली टीमनं केली बॅटिंग करताना तशी होणं गरजेचं होतं. 17.5ची सरासरी आणि ती वाटचाल कुठेतरी कमी पडली. आणि पहिल्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 6 धावा. टार्गेट 70, मोठं टार्गेट पाहायला मिळत आहे. त्याचा पाठलाग करताना कशी फलंदाजी, चांगला बॉल, गती परिवर्तन,
अगदी क्रिकेटमध्ये जर विचार केला ना, तुमच्याकडे या चेंडू किती फास्ट तुम्ही टाकता, किती वेग आहे, त्याच्याबरोबर किती टप्पा चांगला, मिश्रण कसं आहे, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ते मिश्रण पाहायला मिळालं. एखादा फास्ट, एखादा स्लोवर वन, आणि इथून षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि 1 सफलता अजय पाटीलला. गेंदबाज है ना, 2024 में रायगढ़ प्रीमियर लीग का मुकाबला हुआ था और गेंदबाज थे अजय पाटिल. 6 गेंदों पे 1 रन चाहिए थी ऑपोजिशन टीम के लिए. अजय पाटिल ने रायगढ़ प्रीमियर लीग जैसे आइकॉन टूर्नामेंट में 6 गेंदों पे 1 रन डिफेंस किए थे. सोचिए अगर ये 5 ओवर का मुकाबला है, 5 गेंदबाज है, अगर 4 गेंदबाज होते तो ये 2 ओवर करता. तो ये 2 ओवर करना मतलब धुतुम के लिए तो ये सिरदर्द बन जाते. ये बहुत बड़ा गेंदबाज है और डाउन टू अर्थ है. जैसे हमारे चेतन शेट्टी, परेश शेट्टी, उनके बारे में हमेशा कहता हूँ कि जीवन में आगे बढ़ना है ना, चाहे आपके पास कितना भी पैसा हो, लेकिन रिस्पेक्ट हर किसी की होनी चाहिए. और मैंने हर शाम को मैं देखता हूँ 4 बजे चेतन शेट, परेश शेट, जगन्नाथ दादा आते, विकेट की मरम्मत करते. शायद कोई सोच भी नहीं सकता कि ये लोग भी ये मरम्मत कर सकते, क्योंकि अपनी टूर्नामेंट है ना, हम इसे आगे बढ़ाएंगे. इसे कहते हैं डाउन टू अर्थ. हमेशा पाँव ज़मीन पर हो जाए शेखर पाटिल, अगर पाँव ज़मीन पर है तो आप आसमान में उड़ सकते हैं, पंखों को खोल सकते हैं और दुनिया को जीत सकते हैं. ये होता है दुनिया में और इसे कहते हैं दुनियादारी. खूप मेहनत, खूप सारी मेहनत. कारण मगाशी जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला आमचे चेतन दादा असतील, जगन दादा असतील, इथे ऑलरेडी आलेले होते आणि खेळपट्टीवर साऱ्या गोष्टी पाहायला मिळत होत्या. यावेळेला मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय. अव्वाक्याच्या बाहेर अकशनच्या, आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा दुतुम टीमसाठी षटकार. षटकार धावसंख्या आता 12 या अंकावर. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज अभिषेक. अभिषेकला आपण पाहताय. मागचा बॉल षटकार, हा बॉल थोडासा फसवा होता आणि पॉइंटच्या वरतून खेळण्याचा कदाचित प्रयत्न होता. फटका फसलाय. आकाश चोरगेने टिपलाय जेल आणि इथून बॅट्समन होतील बाद. दुसरा गडी बाद झालाय दुतुम टीमचा. पहिल्या बॉलवर षटकाराला आणि त्यानंतर विकेट सुद्धा प्राप्त केली अभिषेक चोरगेनं. जो झेल सोडला होता अभिषेकनं, आता मात्र गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करताना सुद्धा आपण त्याला पाहत आहे. आणि त्रस दरम्यान या व्यासपीठावरती सन्मान्य मान्यवर पडगेगावचे माजी सरपंच आणि कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास महामंडळाचे दमदार अध्यक्ष, कट्टर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी आदरणीय कृष्णा शेठ पाटील पडगे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत जनार्दन बुवा कोलवाडीकर, एकेकाली कोलवाडी चषक या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला होता जनार्दन बुवांच्या नावाने, आणि त्याच्यासोबत नाथाशेठ अगलावे यांचं देखील शुभागमन झालं आहे. या संपूर्ण प्रतिष्ठित नागरिकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ही स्पर्धा म्हटली भारतीय जनता पार्टी क्रिकेट संघ वलप आयोजित स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वलप 2026 आणि भारतीय जनता पार्टीच्या पाहुण्यांची महफिल तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळेल. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. नक्कीच. आणि कोलवाडी म्हटलं तर मग आपल्या कोलवाडी गावचे आमच्या पोलीस पाटील असतील, आमच्या प्रमोदजी अगलावे सर असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर रायगड समालोचक असो यांच्या सल्लागार रवींद्रजी भोईर सर असतील, हिमांशू एंटरप्राइजेस, आणि अगदी आपण पाहत आहे मग प्रमोदजी अगलावे सरांची वडील अगदी आपण पाहत आहे नाथाजी अगलावे, आणि काकांना आपण पाहू शकाल आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा बॉल स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. थोडासा फसवा बॉल होता, व्हेरिएशन केलं या बॉलवर आणि डॉट बॉल. तर याच दरम्यान सन्माननीय बबनजी पाटील साहेब वलप यांचं आगमन झाले आणि दत्तात्रय पाटील, दत्ता काका आपलं देखील सहर्ष स्वागत. आणखी झेल हवेमध्ये होता, परंतु थोडंसं लेट झालं. आपण पाहता आकाश पवारला
चेंडूपर्यंत येण्यासाठी बॉल मात्र समोर पडलाय आणि या बॉलवर सिंगल आली. षटकं 2 कंप्लीट झाली. 12 बॉल संपले आणि सरासरी 17.5ची होती, परंतु धावसंख्या आता तब्बल जोडली ती 9च्या सरासरीनं 18 धावसंख्या. एकदम कडक बोली त्याची होते अरे गोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असरियल किंग मेकर आमचा सन्माननीय नामदेवजी भोईर हे देखील व्यासपीठावरती आले. त्या सर्वांचं स्वागत आपण करतोय. दुसरा डाव आपण पाहतोय आणि शेखर खऱ्या अर्थाने जोश थोडं कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे आता अपेक्षा असतील दुतुम टीमकडून अभि नाही तो कभी नाही, ही शेवटची चान्स आहे. आता अटॅक तुम्हाला करावंच लागेल आणि प्रयत्न सुरू आहेत, परंतु बेलवलीची गोलंदाजी ही कर्दंकाल ठरली या मॅचमध्ये. नक्कीच, कारण जी बॅटिंग झाली ना त्यामध्ये थोडंसं बॅकफुटला ढकललं गेलं दुतुम टीमला. मग मोठे लांब षटकार पाहायला मिळेल. धावसंख्या खूप डोईजड सुद्धा पाहिली आपण, परंतु आता 12-52चं समीकरण पाहायला मिळेल. बॉल आपण पाहत अगदी सेफ लँडिंग आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल धावील. आता मात्र 11 बॉल आणि 51ची गरज आहे. 11मध्ये 51. थोडंसं टार्गेट आपण पाहत आहे मोठं होतं. 70 धावा करायच्या होत्या, परंतु सुरुवात जर चांगली झाली असती ना, गुड स्टार्ट जर मिळाला असता तर कदाचित शेवटपर्यंत सामन्यामध्ये रंगत सुद्धा आली असती आणि ते करणं गरजेचं होतं. मी म्हणेन सुपर 12मध्ये जाण्यासाठी खूप महत्त्वाचा खेळ होणं सुद्धा गरजेचं असतं आणि तो थोडासा कमी झाला. आणि आता मात्र 11 बॉल आणि राहिलं 51 धावा. 11-51, परंतु इथून मात्र 6 धावा कमी करणारा फटका जबरदस्त मिड विकेटला उडवलाय. येतोय 6 धावा कमी करून दिल्या जातील आणि आता राहिल्या त्या म्हणजे 45 धावा. 10 बॉल 45. कृष्णा शेटजी पाटील पडगे आपण पाहत आहे, ज्यांचे सुमधुर संगीत आपण ऐकलं, परंतु या बॉल आपण पाहत आहे बॅकवर्ड पॉइंट आणि चिरडत असताना निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर आणखी 4 धावा चौकार. तर संगीत, परंतु आता 9 चेंडू आणि राहिल्या 41. सुजितचा जर विचार केला आणि येणाऱ्या पुढच्या 3 बॉलवर जर आक्रमण झालं ना तर कदाचित पुन्हा एकदा सामना एक जबरदस्त पाहायला मिळाला. परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. मागे बॅकअप दिलाय, यष्टीरक्षक आकाशला बीट केलं आणि मागे मात्र अगदी आपण पाहत आहे जो क्षेत्ररक्षक होता 30 यार्डच्या आतमध्ये त्याने चेंडूला स्टॉप सुद्धा केलं. क्रिकेट खेळत असताना फिल्डर्सनी चांगला खेळ करणं, फिल्डिंग डिपार्टमेंट, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक गावातून 11 खेळाडू टीममध्ये निवडले जात आहेत. त्यांना पुढे पाठवलं जातं खेळ करण्यासाठी, गावाच्या नावासाठी. आणि इथून मात्र चांगला खेळ अगदी बेलवली टीमचा. त्यावेळेला काहीसा आगळा वेगळा प्रयत्न, सुपला शॉटचा प्रयत्न करण्याचा होता, परंतु बॉल मात्र पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल प्रणित काईकरचा पाहायला मिळतो आहे आणि आता इक्वेशन बदललं जाणार आहे. येणारे बॉल 7 राहिले आणि त्यामध्ये 41 धावांची आवश्यकता. 7:41 होत्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतो आहे. सिंगल मात्र मिळेल आणि पुन्हा एकदा बॅकअप. सिंगल मिळाली, सिंगलच्या बरोबरीनं शेवटचे 6 बॉल अंतिम आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी 40 धावांची आवश्यकता. निश्चित या सामन्याचा आनंद घेतात आमचे मोठी जुई टेनिस क्रिकेट.inचे ॲडमिन, ज्याने सातत्याने मोठी जुई असेल किंवा उरण टेनिस क्रिकेटसाठी चांगलं योगदान दिलं आहे. नयन भोईर, वय वर्ष 15 आणि ते देखील खूप चांगले रील्स एडिट करत असतात. नयन भोईर यांना देखील आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. सामना एकतर्फा आहे. 6 बॉल 40. अरुण शेठ, कठीण आहे. एखादा नो बॉल जरी आला तरी तुम्हाला षटकार मारावा लागेल.
परंतु दुतुम संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. परंतु एक सामना मला आठवतं रेनी क्रिकेटचा, जिथे दीपू मालीने किंजल स्पोर्टच्या मैदानावर 7 चेंडूमध्ये 41 धावा कुठल्या होत्या आणि तिथे रेकॉर्ड ब्रेक केला होता. असे काही सामने असतात जे तुम्ही नशिबाच्या जोरावर जिंकू शकतात. किस्मत चाहती है तो आप वो जीत सकते. 6 बॉल 40. 6 बॉल 40. फटका फसलाय. अगदी आपण पाहत आहे लॉंग ऑफमध्ये आपण पाहू शकाल आणि झेल सुद्धा टिपला जातो आहे. आणखी एक फलंदाजाला परतावं लागत आहे. येणारे 5 बॉल आणि आता 40 धावा. चार षटकं आणि 70 धावा हायेस्ट टोटल पाहिलं आपण 4 षटकांमध्ये. 50-55 असतं तर मॅचमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं चित्र असतं. परंतु क्रिकेट हा अगदी अनिश्चितीचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये जरतरला सुद्धा स्थान नाही आहे आणि जरतर शिवाय सुद्धा क्रिकेट पूर्ण होत नाही, कारण शब्दांची भाषा सुद्धा खूप महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि 5 बॉल 40. 5-40चं समीकरण. आणखी एक एज लागली. बॅटला स्पर्श करणारा बॉल आकाश चोरगेने टिपला यष्टांच्या मागे जेल. आणखी एक धक्का लागेल, विकेट जाईल दुतुम संघाचा. निश्चित एकविरा आई म्हटली ना तर आपल्या आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आणि 25 मार्चला एकविरा आईचा पालखी सोहळा पनवेल कोलीवाड्याचा मान आहे. पनवेल कोलीवाडा ते कारला चालत जाण्याची मजाच वेगळी असते आणि खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेत आहेत अंकितजी बेडेकर आणि आदित्य बेडेकर. या दोघांचं मी स्वागत करतो बॅक टू कॉम्बॉक्स. स्विच इट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. आणखी एक विकेटचं पतन आणि इथून मात्र विकेट हॅट्रिक संपादन करत असताना सूरज सावंत बेलवलीचा हा खेळाडू पाहायला मिळेल आणि मला वाटतं तब्बल हा 9वा खेळाडू असावा या स्पर्धेमध्ये ज्यानं विकेट हॅट्रिक संपादन केली आहे तो सूरज सावंत. तब्बल जर विचार केला ना 5,000पेक्षा टी शर्ट्स अगदी या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेत. आत्ताच लोकार्पण सोहळा सुद्धा आपण पाहिला असेल आणि त्या टी शर्ट्स परिधान करून सारे भाविक भक्त अगदी त्या पालखीमध्ये सहभागी होणार आहेत. हा बॉल आपण पाहत आहे डीपमध्ये आपण पाहू शकाल एक सिंगलसाठी आणि या सिंगलच्या मदतीनं आता मात्र येणारी उर्वरित 2 बॉल आणि या मॅचमधील औपचारिकता पाहायला मिळेल. तर याच दरम्यान संतोष शेठ गोंधली आणि भाऊ शेठ मडवी दोघांना विनंती असेल घोटचाल की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळाला. खूप साऱ्या धावा त्या डोईजड झाल्या आणि धावांचा उच्चांक इतका होता की त्या धावांना अगदी सहन करू शकले नाही. दुतुम टीमचे बॅट्समन विकेटसुद्धा गेल्या, फटके आले नाही. त्याच्या अगेन्स्ट जर बेलवली टीमच्या गोलंदाजीचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी आणि मग खूप मागे मात्र ढकललाय. शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवर मात्र आपण पाहता बिगेट आलाय परंतु सामना इथून जिंकलाय टीम. आपण पाहता नक्ष 11 आई गावदेवी बेलवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन सुपर 12 साठी आणि आई गावदेवी आपण पाहू शकाल टीम पाहायला मिळेल तुम्हाला. अनवेद 11 भैरवनाथ धुतुम टीम आपण सहभागी झाला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला खूप सारे शुभेच्छा. सामनावीर देऊया आपण 11 चेंडू आणि 35 धावा.